हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर ना आता वाजले सकाळच्या 11 आणि आज आहे 31 डिसेंबर. तर आता मी चालली आहे हॉस्पिटलला. तुम्ही म्हणता ताई तू डेली व्लॉग टाकत जा, कपडे नको दाखवू, आम्हाला कपडे बघून बघून बोर झाला. तर टाकते मी डेली ब्लॉग. मला ना खूप जास्त कफ झालेला आहे, तरी पण मी आज आंघोळ केली. पण आज कसं पार्टी ना, पार्टी म्हणल्यावर सगळं आजार पण मी खरं आजारी आहे, माझ्या आवाजावरनं कळत असेल तुम्हाला. मी आता चालली इथे, आमच्या इथे एक हॉस्पिटल आहे, तिथे जाऊन यावं म्हणलं. काय असेल ते चेकअप करावा. हिला घेऊन चालले, हिचे पण डोळे दाखवायचे आहे. आणि असे मला बोलायचं पण आहे, ते मी निवांत बोलते तुमच्याशी. कारण की एका ताईने कमेंट केली आहे, ती नवरा दाखवत नाही, तिने कुठं लग्न केलं आहे, असं सगळ्या विषयावर नाही का मला बोलायचं पण आहे की माझ्या लग्नाविषयी माझ्या. तर मी ते तुम्हाला सांगल. आणि आज काय झालं दिवसभर, काय नाही, पार्टी आम्ही कशी एन्जॉय केली, कसं रेडी झालं. आणि लाडूला ना मी माझ्या आईने आणलेला फ्रॉक मी तिला घालणार आहे. तर मग चला हा व्हिडिओमध्ये, ठीक आहे चला. इकडे ना मी लाडूला दूध पाजते आणि ही बघा तिचे स्वतःचे फोटो काढते, पप्पाचा फोन घेऊन. बघा कशी फोटो काढते बघा. खुरपी भी दिख गया, खुरपी खुरपी भी दिख गया. नाही 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 अहो, नाही 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 नाही. तर हा केक पाठवला आहे माझ्या नंदिनी, लाडूच्या आत्याने. तर आता आम्ही आलो आहे, हे चष्म्याचं दुकान आहे, तिथेच डॉक्टर बसतात. तर तिथेच लाडूला दाखवणार होते माझे मिस्टर. तिथे मला भाजी भेटली रोडला, तर भाजी घेतली आहे मी. आणि हा चष्मा आहे ना, गॉगल आहे हा, मी लावून बघितला. तर माझा नवरा म्हणतो अंगापेक्षा बोंगात जास्त दिसतंय ते. तर मग नाही घेतला. आणि ही म्हटली मला पण एक लाव मम्मी, तिला पण एक लावला. तर डॉक्टर आले आहे, लाडूला चेक करताय. आता तिला काय समजणार आहे, मी तिला नॉर्मल ड्रॉप द्या म्हणते, ते तिला पूर्ण चेक करत बसले डॉक्टर. मला नाही ही गोष्ट पटली, मला तिला चष्मा लावायचा नव्हता. तर मग घरी आलो आणि इकडे घेतला आहे आता मी मेकअप करायला. 8:30 वाजले आहे, आम्हाला निघायचं आहे 9 वाजता. तर ही क्रीम आहे ना, फक्त ही एकच लावायची, इतकी छान आहे ना. मी ही क्रीमचं प्रोडक्ट खाली टॅग केलेलं आहे व्हिडिओच्या खाली. फक्त तेवढं एकच लावून मी मेकअप केला आहे, बाकी मी काहीच नाही लावलेलं. हॅलो, तर आम्ही झालो आहे इकडे रेडी. इकडे बघा माझं ना हे व्हाईट कलरचंच सापडलं मला. आणि माझं आयरन करायचं केसांचं पण ते सुद्धा नाही सापडलं मला, तसेच केस बांधली. इकडे बघा लाडूला फ्रॉक घातला माझ्या आईने आणलेला. कसं सांगा लाडूला कशी दिसती लाडू, ती विचारते तुम्हाला. बघा माझी लाडू. लाडू कुठे चालली? पापा देखो ना, मुझे चप्पल पहन कर शॉपर पे खड़ी हुई है. अगर शॉपर कल गंदा हो जाए तो क्या होएगा? मम्मी मारेगी तुमको. नाही नाही ठीक आहे, नाही होगा गंदा. मी तिला ओरडते ना चप्पल घालून नाही चढायचं. बरं चल उतर खाली, गंदा हो जाएगा सोफा. चला तर चला. इकडे माझे मिस्टरांनी पण खूप छान असा ड्रेस घातला आहे, ब्लॅक शूज घातले, ग्रीन टी शर्ट घातला आहे, आतून एक टी शर्ट घातला आहे. किती छान दिसते बाई नवरा माझा. नजर नको लागायला. आपको नजर नहीं लगे, नजर उतार देती हूँ. मेरा भी नजर उतार दो. अच्छा ठीक है, आपका भी नजर उतारती हूँ. नवरा माझ्यापेक्षा हँडसम आहे दिसायला, हो की नाही? मैं भी हैंडसम क्या जी पप्पा. मम्मी. चला पार्टी सुरू झाली आहे. बघा इकडे बघा बुटं बघा माझ्या नवऱ्याचे. इकडे बघा माझ्या नवऱ्याचं शर्ट बघा. इकडे माझ्या नवऱ्याला पोट आलंय सध्या. बघा ना मॅचिंग घालायला पाहिजे का नाही बरं. मॅचिंग क्यों नाही पेना मेरा. हॅपी न्यू इयर 2026. तर आम्ही इथे आलो आहे, जिथे गार्डन आहे ना आमच्या सोसायटीचं, लाडू जिथे खेळायला येते तिथेच हे असं डेकोरेशन केलेलं आहे. लाडू डान्स करते बघा इथे. आणि पुढे खूप छान व्हिडिओ आहे, बघा तुम्ही पुढे. तर इथेच बाहेरच्या साईडला पाणीपुरी, बिर्याणी, चिकन बिर्याणी असे स्टॉल लागले होते. केक, तर लाडूला पाणीपुरी घेतली आहे, सुखापुरी खाते ती. आणि इकडे आम्ही चिकन बिर्याणी घेतली आहे आणि इथे खाल्लं वगैरे आणि आम्ही आलो आहे. आणि आता लाडूचा डान्स आहे स्पेशली, आम्ही नाव दिलं होतं ना, तर आता लाडूचा डान्स होणार आहे.
ओळखा बरं मी कुठे आहे इथे डान्स करताना. आहे का व्हिडिओमध्ये? आहे ना. तर यावर्षी ना खूप खूप एन्जॉय केला, खूप डान्स केला, खूप मज्जा केली. तर चला आता मी फ्रेश होती, हे ड्रेस वगैरे चेंज करते आणि मग तुमच्या संग पुन्हा बोलते. तर राहा व्हिडिओमध्ये. हॅपी न्यू इयर. हैप्पी न्यू ईयर. खाइए, आप खाइए. कपडे वगैरे चेंज केले. हा केक काढायचंच विसरलं, फ्रीजमध्ये ठेवला होता केक. लाडूच्या आजीने केक पाठवला आहे आणि आम्ही विसरून गेलो केक कापायचं. कारण की ना आज कोणाचा बड्डे होता? कोणाचा बर्थडे होता? माझ्या नंदेच्या मुलीचा बड्डे होता ना, तर त्यांनी आम्हाला पण केक पाठवला. इकडे बघू दे. चला हॅपी न्यू इयरचा केक कापला आहे. कैसा लग रहा है? अच्छा. हॅलो, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता वाजले आहे सकाळचे 10 आणि मी इकडे म्हणजे आंघोळ झालेली आहे. लाडू आणि तिचे पप्पा गेले आहेत आंघोळीला. आणि ना माझे मिस्टर आज मला सकाळी उठल्या म्हणले केस वॉश करू नको, तुला सर्दी आहे, आणखीन तू आजारी पडशील. कारण की मी कालच 31 तारीख होती, जायचं होतं पार्टीला, मग केस वॉश केले होते. परत आजही केले, कारण की ना आज आहे 1 तारीख. काल जरी नसते केले तर चाललं असतं, पण आज 1 तारीख आहे. आज आहे गुरुवार आणि आज आहे माझा उपवास आणि मला पूजा करायची आहे. आणि हो, सर्वात पहिले आता नवीन वर्ष सुरू होतं आहे ना, तर माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही चाललो आहे फिरायला आज. तर स्वयंपाक काही नाही केला. आता तुम्ही म्हणता डेली व्लॉग बनव, तर मग मी जे आहे ते व्लॉग बनवते. तुम्हाला आवडतात ना. तर मग जे आहे जे मी करते ते मी बनवते, ठीक आहे ना. तर आता आम्ही चाललो आहे फिरायला एका ठिकाणी. तर लाडू काही ऐकलंच तयार नाही. म्हणते की मला आता काल हा फ्रॉक घातला, तिला इतका आवडला ना, म्हणते मम्मी मला हाच फ्रॉक घालायचा, मी दुसरा घालणारच नाही. मी तिला साधा फ्रॉक काढतो घालायला, बाहेर थोडं गरमी आहे ना, पण ती ऐकलंच तयार नाही. तर मग आता चला तिला आता हेच फ्रॉक परत घालते. मी आंघोळ करते आहे, आपण म्हटलं आंघोळ घाला. आणि मला एक बोलायचं आहे तुमच्याशी. तर एक ताईचं असं म्हणणं आहे, म्हणजे मला कमेंट केलेली त्यांनी. तर मी कसं ना एखाद्या म्हणजे व्हिडिओमध्ये मी कमेंट तर थोडं थोडं उत्तर देत चालते. तर ती कशाला नवऱ्याला दाखवत, तिने कुठे लग्न केले, ती तर त्याच्याबरोबर अशीच राहते, असं त्यांचं मला कमेंट आहे. असो, आणि त्याला आपण काही नाही करू शकत. तर मी त्यांना उत्तर देईल की कसं आहे ना ताई, माझं लग्न झाले का नाही झाले हे प्रूफ देणं तुला मला गरज नाही, ठीक आहे ना. तुला माझे व्हिडिओ आवडले तर बघ, नाही आवडले तर नको बघू. मला काय तुझी गरज नाही आहे की तू माझे व्हिडिओ बघितलेच पाहिजे. तुझी कमेंट आहे माझ्या कालच्या व्हिडिओला, अजूनही ती कमेंट आहे तिथे. ती कशाला नवरा दाखवल, तिचं कुठं लग्न झालं आहे, तर बिना लग्नाचीच आहे का लाडू? एवढी करे ना, तुला मॅनर्स पाहिजे ना. हां, माझं 1 वेळा नाही सोडून 2 वेळामध्ये लग्न झालं आहे माझ्या नवरा संघ, यांचं संघ. माहिती आहे का तुम्हाला? एकदा कोर्ट मॅरेज झालं, तुम्हाला खरं सांगते, माझं पहिले कोर्ट मॅरेज झालेले. आणि माझं लग्न मी करतानाच मी अनिता देवरे आहे, मी या व्यक्तीसंग लग्न करते. मी अशा याच्यानेच मी लग्न केलेलं आहे. माझं सर्टिफिकेट आहे, माझ्या लग्नाचे फोटो आहे, जेव्हा कोर्ट मॅरेज केलं तेव्हा. आणि मग जेव्हा घरच्यांच्या ह्याच्याने लग्न केलं तेव्हा ते तर खूप मोठे केलं. त्या लग्नाला माझी दाजी, ते तुम्हाला अल्बममध्ये पाहिलं तुम्ही, माझी दाजी आलेले, माझी बहीण त्यांना घेऊन गेले, कारण की आम्हाला जायचं होतं फ्लाईटनी. त्याच्यामुळे आम्ही जास्त लोक नव्हते घेऊन गेले, फक्त 2 आमचे मोठे घरचे घेऊन गेले होते. तर तिकडं तर ते लग्नाचं जेवण तर आमचं कमीत कमी 600 रुपयाचं जेवणाचं ताट होतं आमचं लग्नाचं. इतकी लोकं होती यांच्याकडची. लग्न झालेलं आहे. काही गोष्टी आहेत ज्या मी नाही सांगितलेल्या, आणि मला काही गोष्टी तुम्हाला सांगणं योग्य पण वाटत नाही आहे. मला वाटत नाही की काही गोष्टी, सगळ्याच गोष्टी मी माझ्या सांगत बसू माझ्या लाईफच्या. जेव्हा काही गोष्टी सांगायची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल, ठीक आहे ना. तर बऱ्याचशा अशा गोष्टी माझ्या लाईफमध्ये आहे, तर मी नाही सांगितलेल्या. पण हो, लग्न झालेलं आहे, मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार. तर ठीक आहे, त्याचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल ना ताई. असो, तर चला आता आम्ही चाललो आहे. आता मी पहिले देवपूजा करते आणि मग जातो फिरायला. आज हॉटेलमध्ये जेवण आणि सगळं काही बाहेरच 1 तारीख. चला बरं, हा व्हिडिओमध्ये. हां चला. बघा लाडू आली आहे अंघोळ करून. लाडू, तिला काय ना, तिचं असं म्हणणं आहे, तू हिरोईन दिसती ना, मला पण हिरोईन बनायचं. चला मी ना लाडूला रेडी करते. हां हो गया, धूप में सुखा देते ना. नहीं करते ना कुछ, ठीक है. सकाळी सकाळीच एवढं उठले मी, कारण की मला बरं नाही. पण नाही का, आम्ही 1 तारखेला ना डोकं धुतलं आणि फ्रेश आंघोळ केल्याशिवाय ना मला ते चांगलंच वाटत नाही मला नवीन वर्षाचं. तर मग इकडे ना हा जो सेंटचा दिवा आहे ना, हा दिवाळीचा आहे. तर तो पण लावला आहे मी. थोडंसं ठेवलं होतं मी ते, आणि इकडे तेल वगैरे टाकलं, वात वगैरे बनवली आणि
आता मी चालली आहे देवपूजा करायला. देवपूजा आवरून घेते मी आणि मग तुमच्याशी बोलते. करा करा ना. तर इकडे बघा मी हा ड्रेस घातला आहे. हा तुम्ही बघितला आहे ना. हाच घातला आज. ही बघा आता हिला सगळं पाहिजे. पर्स पाहिजे मग ती मला ती चमकीची सँडल घालायची. तीच सँडल तिने घातली आहे. आणि मग तू पर्स घेते तर मला पण पर्स पाहिजे. सगळं आता हिचं ना खरं इतकी चेंज होत चालली आहे ना. मुझे मेकअप मैं अच्छी लेडी होगी. पहा आता तिला मेकअप बॉक्स पाहिजे. बच्चों का. हां बच्चों का. मेकअप बॉक्स चाहिए. हाँ. ठीक आहे. तिचे पप्पा मला सुंदर म्हणताना मग तिला खूप जास्त तिला जळसी होती. मग तिला माझ्यापेक्षा सुंदर दिसायचे. हो ना. हाँ मेरे से सुंदर बनना है ना आपको. हाँ बन गई मैं. बन गए देखो. मम्मी से सुंदर बन गई है. अब सब इसी को अच्छा बोलेंगे है ना. कौन पापा कौन सुंदर है मम्मी या लाडो सुंदर है. पापा बताओ ना जल्दी से. लाडो सबसे ज़्यादा सुंदर अरे भाई किती आनंद आला. और उसके बाद पापा. लाडो लो बॉटल तुम्हारी. नहीं मेरा बैग ले. पापा के पास दो. पापा को शौक है लेने का. पापा ले ले. चलो चला चलो 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 चलो. गाडी आई. काय त्या पर्सची हाऊस बाई तिला. देखो वो पर्स कितनी बार गिर रही लेकिन. लाडो अगं कशाला घेतली पर्स. अभी पैसे लेके जा रही हूँ ना. अरे मी बडी हो गई अब. ठीक कर दे. हाथ खोलो तू. पर्स तिचं काय बाई हाऊस लाडोला. लाडोला बघून ना मला हसू येतं. घबराए. गोबर आहे. जाऊ दे हात नको लावू. चलो चलो छी. जाओ पापा लेंगे आपको. रुको मैं नहीं जाऊँगा. मुझे आता है. आता है. ठीक से बैठो. चलिए. हाँ पहले आए मतलब आया हुआ तो ये नया नहीं है फिर. इकडे पावभाजी घेतली. यम्मी. दही वडा यम्मी कीड़ा. लाडूने उत्तप्पा. देखो तो सब्जी पाव भाजी का अच्छा नहीं बनाते. पापा ये ड्रेस कैसे लगा मेरा. बहुत प्यारा. तो कौन सबसे अच्छी परी है. हाँ कौन सबसे अच्छी परी है. आप सबसे प्यारी परी हो. मैं. सबसे खूबसूरत. दिवसातनं 10 वेळा विचारती फ्रॉक कशी दिसतीये आणि मी कशी दिसतीये. सारखं आतापर्यंत 10-20 वेळा विचारला आप असेल. मुझे प्यार नहीं करते हो क्या करते हो. मैं बहुत बापाला प्यार करता हूँ आपको. झूठ नहीं बोलो. कल से मार दूंगी. मैं सच बोल रहा हूँ. नहीं सही नहीं बोल रहा. सच बोल अरे करते हैं आपसे प्यार. इसमें झूठ क्या सच क्या है. कितनी बार पूछोगे आप. आप सुंदर लग रही हो. आप कितनी बार पूछोगी. आप बहुत सुंदर दिख रही हो. ठीक है. आपका कमेंट भी आया है बहुत अच्छा. लाडो सुंदर दिख रही है. तर आता आम्ही आलो आहे इथे मिलेनियम टावर फिनिक्स मॉल. तर इथे आलो आहे आम्ही आज. आणि इथे ना खूप छान आहे ना मुलांचं खेळायचं लहान मुलांचं. त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत. माझ्या बहिणीची मुलगी भेटली आहे. ती बघा माझ्या बहिणीची मुलगी भेटली. कितना सुंदर सजाया है. वाह चलो बाद में फोटो लेंगे. आगे से फोटो लेंगे. अभी देख लो. कितना सुंदर बनाया है. क्या लाडो पसंद है. नहीं दोनों जाएंगे थोड़ी देर. कितना 1 घंटे ना. 2 घंटे क्या. आप 2 घंटे घूमो. चलो बेटा. इसका कपड़ा चेंज करना है. हां चल. लाडोचा एक साधा फ्रॉक आणला होता मी इथे चेंज केला.
इथे मी लाडूला एक पर्स घेतले आहे छान, आणि हे स्वेटर मला खूप आवडलं होतं. पण माझे मिस्टर म्हणले की आता इथे कुठं थंडी आहे मला म्हटली, आणि हे महाग होतं खूप, पॅन्टॉलन्समध्ये होतं हे 3000चं होतं. पण मग नाही घेतलं, मग थंडीच नाही इकडं जास्त. तर इथे बघा किती छान असं डेकोरेशन केलेलं होतं मॉलला. आणि इथे पण बाहेर पण ना, इथे पण खूप असं सुंदर असं ख्रिसमसचं डेकोरेशन होतं. ख्रिसमस ट्री इतकी छान आहे. जे पुण्यामध्ये राहत असेल त्यांनी जाऊन नक्की बघा. आहे घरी. आता रात्रीचे 8 वाजले. आता आम्ही निघालो आहेत घरी. चला इथे शॉपिंग झाली. खूप आज दिवसभर मस्त एन्जॉय केला. आता चाललं घरी. लाडू झोपली आहे, तिला झोप आली. इतकी खेळली ना लाडू, खूप थकली, आता तिला झोप आली. हॅलो, आहे का व्हिडिओमध्ये? तर आता आम्ही आलो आहोत घरी. इकडे बघा लाडूचा बसली आहे चिप्स खात. तिच्या आजीने पाठवलेलं मी लपून ठेवलं, तिच्या पप्पाने तिला खाली दिलं. तिला म्हटलं खाऊ नको, जास्त मळमळ होईल रात्री, तर ऐकत नाही आहे बघा. तर असा होता आमचा 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी. तर तुम्ही काय केलं 31 डिसेंबरला 1 तारखेला मला नक्की नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर हा व्हिडिओ खूप मोठा आला आहे. तर चला मी येऊ का? बाय बाय बाय.